सरपंच आणि कोणी तो बोलतोय काय? शांत बस. मी सगळ्यात पहिल्यांदा एक बघा, विनंती बघा, करतो बघा. सगळ्या शेतकऱ्यांना, इथं जे चाललंय जे काय आम्हाला इलेक्शनला उभं राहायचं, आम्हाला निवडून यायचं म्हणून नाही चाललेलं. जे चाललंय तुमच्यासाठी चाललेलं आहे. आपण भाषण करताना बाकीचे दिवस भरकटतो, आम्हाला कर्जमाफी द्या ना, आम्हाला हेव द्या, आम्हाला त्याव द्या. अरे आत्ताच काय गावात एक आपण कुठे गेले इथाचे शिरसगावचे हे सोमू साहेब, टिळकची पंचनामे झाले. पंचनामे कोणी केले? कोणी केले पंचनामे? एक मिनिट. ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी पंचनामे केले. सांगतो ना, तोच विषय घेतोय गोरे दादा. सगळ्यात महत्वाचा विषय आहे साहेब, अरे साहेब, वाघमारे साहेब, सगळ्यांना सांगतो, जाधव साहेब, सर्कल भाऊ साहेब, तलाठी, आम्हाला रुपये नाही. पंचनामे केले. कुठे केले? यांच्या शिरसगावचा विषय 25 शेतकऱ्यांचे पंचनामे करायला जायला रस्ता सुद्धा नव्हता काका. भाऊसाहेबांनी सांगितलं ग्रामसेवकांनी की आम्हाला कागदपत्र आणून द्या. यांनी कागदपत्र नेऊन दिले. कागदपत्र नेऊन दिल्याच्या नंतर ज्यावेळेस अनुदानाची यादी लागली त्यामध्ये 25 शेतकऱ्यांची नावं नव्हती. हे का विचारण्यासाठी गेले तर म्हणले तुमचे कागदपत्र घाव झाली. काय म्हणले? कागदपत्र घाव झाले. नंतर आम्ही तहसीलदारांकडे गेलो. काका यांच्याकडे सगळे पुरावे होते, इन्व्हर्ट केलेले सुद्धा नावे होते. तहसीलदार साहेब काय म्हणतायत, आता मी काय करू शकत नाही. अरे तू काय करू शकत नसला तर तुला खुर्चीवर खाली घेऊन ठोकायची दाण्यात आमच्या ती. तू जर आमच्यासाठी काय करत नसेल तर करणार कोणासाठी? जिथं सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे, सगळ्यांचे आहेत. आमचा विरोध सरकारला सुद्धा नाही. जिथं जे आपण लाख लाख दीड लाख रुपये देऊन जे एमपीएससी युपीएससी माध्यमातून जे अधिकारी बसतात, हे अधिकारी काय करतात? अरे आमच्या निवडून आलेले तर नालायकच आहेत, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा महानालायक निघालेत. तुम्ही आमच्या कष्टाच्या पैशावरती टाकता आणि आम्हाला न्याय देऊ शकत नाही. आणि एक सांगतो आता इथं कोणाला माहिती नसेल, सगळ्यांना फार्मर आयडी मागितला ना, मागितला ना फार्मर आयडी. कोणाला नाही मागितला? हातवर करा बरं. ज्यांना मागितलं त्यांनी हातवर करा. तर जाधव साहेब इथं सगळ्यांना फार्मर आयडी मागवलाय. टिळकजी जमावबंदी आयुक्ताचा आदेश आहे. त्यांचा आदेश असा आहे की फार्मर आयडी सक्तीचं करू नका. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना? ऐकलं का तुम्ही? सांगतो ना, हे ऐकलं तुम्ही? हे कुणी सांगितलं? प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी. आणि या बिचारे जाधव साहेबांचा इतका अन्याय झालाय माझ्याकडून, तर तुमची माफी पण मागतो मी. माफी ह्यासाठी मागतो की मेन सापडायला पाहिजे होता पण तुम्ही सापडले म्हणून तुमच्यावर सगळं आलं. फार्मर आयडीची सक्ती नाही. जर तुम्हाला कुणी फार्मर आयडी मागितला तर त्याला दंडोकं काढा. इथून पुढे मी तुम्हाला सांगतो. आमचा एकही शेतकरी तुम्हाला आंदोलनासाठी फार्मर आयडी देणार नाही. आहे का तुमच्याकडे आदेश सक्तीचा आहे म्हणून? भाऊसाहेब आहे आदेश? तलाठी भाऊसाहेब आहे आदेश? मग कशासाठी तुम्ही आमचा शेतकरी पळून घेता? आणि शेतकऱ्यांना सुद्धा सांगतो, अरे आपण सुद्धा तहान लागल्यावर वीर खांदायचं बंद करा रे. आपल्याला जर एखादी स्कीम शासनाने सांगितली, त्यासाठी जर डॉक्युमेंट सांगितले, वर्षभरापासून जर शासन आपल्या मागे लागत असेल तर ते सुद्धा आपण थोडंसं पाहिलं पाहिजे. आपण सुद्धा आळशी गंगाराम झालोय. वरकरे साहेब आपल्याला द्यावा, घरी आणून द्यावा. सगळ्या गोष्टी मुदतीत करायला शिका. मी म्हणतो काही शेतकरी आरामी आहेत, या शेतकऱ्यांना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने युवकांनी मदत केली पाहिजे. म्हणजे हा एक विषय महत्वाचा आहे. त्यानंतर विषय राहिला भाऊसाहेब कर्जमाफीचा. अरे कर्जमाफी तुम्हाला देऊ शकत नाही ही परिस्थिती. कशासाठी नादवतात? बच्चू भाऊचं अभिनंदन, ह्यांचं अभिनंदन. काय केलं बच्चू भाऊनी? काय केलं बच्चू भाऊनी? ती तिकडं आंदोलन नागपूरला, चर्चेला मुंबईला, आणि तारीख दिली 30 जून. काय होणार आहे 8 महिन्यात? तुमचे सहकारी सोसायटी टिकतील का? इथं चेअरमन आहेत, टिकतील का सोसायट्या 8 महिन्यात? सगळ्या सोसायट्या निश्चित नाबाद होतील साहेब. आणि कशासाठी तुम्ही नादवता? बच्चू भाऊला लागत असं मंत्रिपद देऊन टाका, पण आमच्या शेतकऱ्याला तुमचा घंटा पण लागत नाही. आम्हाला पाहिजे फक्त कर्जमाफी पाहिजे.
आम्ही भांडतो ते आमच्या हक्कासाठी भांडतो. दुसरा विषय या ठिकाणी एक सांगतो साहेब, तुम्ही आता इथं विषय क्लिअर करायचा. जे शेतकरी ह्या पंचनाम्यातून वंचित राहिले त्यांचे तुम्ही पंचनामे करणार का नाही करणार? ज्यांचं ओरिजिनल नुकसान आहे, ओरिजिनल तुम्ही जायचं पाहून द्यायचं. जर तो शेतकरी खोटं बोलत असेल तर त्याला आम्ही सुद्धा सांगू तुला दारात उभा नाही करणार साहेब. पण ज्यांचं ओरिजिनल नुकसान या ठिकाणी झालेलं आहे, आता समोर साहेब तुमचं पत्रकार पाहिला होते ना, व्हिडिओ पण काढून नेला ना, का नाही याला भेटलं? तुम्ही करणार का नाही करणार? कशावरून आदेश? कोण देतं तुम्हाला आदेश? शासन कोण? कसली यादी? या शेतकऱ्यांची नाव घेतलेत का? बरकर साहेब तुमचे नाव घेतले? आमचं केलं पाण्यापासून केलं नाही शिरसगावच्या शेतकऱ्यांचे नाव घेतलेत का तुम्ही? शिरसगावची हा तुम्ही घेणार ना? चालू साहेब घेणार का नाही? मग तुम्ही कशासाठी आले? तुम्ही आले कशासाठी? तुम्ही आले चर्चा बिर्चा की मला साहेब, आता मी तुम्ही ज्येष्ठ आहेत, मी आज आदर करतो साहेब. मला ह्याच्यातून घंटा काय मला काम व्हायचं नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगतोय, मला फक्त शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला आजचं बोलायचंय, कर्जमाफी होईल का होईल, तुम्ही पंचनामे करणार का नाही करणार? आणि चर्चा करून जर तुमचं जर काही झालं नाही तर आम्ही परत रस्ता बसलेतच नाही तर तिथं येऊन तुमचं कार्यालय फोडून काढतील. प्रयत्न करणार 100%. प्रयत्न नाही, उपाययोजना तुम्ही सांगा. तुम्ही करणार का? ठीक आहे, एक तुम्हाला सांगतो, आम्ही नावं देणार, आम्ही त्यांचे व्हिडिओ शूटिंग देणार सोमवारी. त्या व्हिडिओ शूटिंग वरती त्या पंचनाम्यांमध्ये ते नाव आले पाहिजेत. एक मिनिट खाली बसा, लेकर तुम्हाला घाई आहे का रे? घाई आहे का तुम्हाला? घाई आहे का? आणि हे पंचनामे परत पंचनामे झाले पाहिजे. सोमवारी ती मिटिंग लावायची, जबाबदारी कोण घेणार? हे मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे का? पण ते राहिलेले झाले पाहिजे. काका माझ्या गुन्हा दाखल झाला ना तरी मला चालतंय. मला नाही कुठं पासपोर्ट करायचा फॉरेनला फिरायला जायचं. मला बंदुकीचं लायसन पाहिजे, मला कोणा गोळ्या घालायच्या. माझ्यावरती लाखून आहे पण करायचंच कबूल हेच करायचं. हे तुम्हाला मान्य आहे का? सोमवारी ते तहसीलला मिटिंग लावणार आहेत. आपण सगळेजण थांबणार का तिथं? मिटिंग मध्ये निर्णय होईल का? कुठे जाधव साहेब तुम्ही? माहिती कुठे रे? इकडे ते वायर कमी इथं सांगा आम्हाला काय काय. आपण सोमवारी तहसीलदार साहेबांसोबत मिटिंग लावू, कृषी अधिकारी यांच्यासोबत मिटिंग लावू, जो निर्णय होईल. राहिलेच लोक त्यांचा विचार करू. जे राहिले त्यांचा विचार करू. आणि दुसरा एक विषय, फार्मर आयडीची अट तुम्ही कॅन्सल करणार का? पैसे गेले पंचनाम्याला कोण आलता? फार्मर आयडीचं अनुदानासाठी कुठेही मागणी केलेली नाही. नाव आहे, माझं नाव आहे, मला काय नाव फार्मर आयडी त्या दिवशी तुम्हाला एक सांगतो आता, बघा झाली ती चर्चा पास झाली. एक मिनिट भाऊसाहेब, याकाने सुद्धा फार्मर आयडी द्यायचा नाही. एक मिनिट, हे पहा सर्व मित्रांनो, फार्मर आयडी जो आहे तो अनुदानासाठी सक्तीचा नाहीये. हे मी पुन्हा तुम्हाला सांगतो. फार्मर आयडी जो मागितला जातो आणि शेतकरी गर्दी करतात भैया, ही फक्त इतर योजना ज्या आहेत कृषी विभागाच्या त्याच्यासाठी ही गर्दी चाललेली आहे. त्यामुळं अनुदानाचा आणि फार्मर आयडीचा काय विषय? हे कसं आहे, आता लोकांना आपण त्यावेळेला सांगितलं फार्मर आयडी काढा, पण त्यावेळेला लोकांनी थोडंसं डिले केलं. खाली बसा, हो बाकीचे खाली बसा बरं जरा. नाही
आणि पावसाळी अनुदानाचा संबंध नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामुळे कुणाचंही पावसाळी अनुदान प्रलंबित राहिलेलं नाही. ज्यांच्या यांच्या नावाच्या याद्या गेल्यात त्यांना त्या टप्प्याटप्प्यात अनुदान येते येणारी. फार्मर आयडीचा आणि आजच्या आंदोलन याचा संबंध नाही. कशाचा? अनुदानाचा, पावसाळी. त्यामुळे ते काय टेन्शन तुम्ही घेऊ नका. राहिला विषय सोमवारच्या मिटिंगचा, जाधव साहेब आहेत, गोरेदादा आहेत आणि आपले सगळेजण प्रशासनाचे लोक सहकार्य करून ऐका विजू भाऊ, आपण सोमवारी मिटिंग लावू. जे लोक प्रलंबित आहेत, मोजके लोक राहिलेले आहेत, एका गावात 4, 10, 20, 25 असतील, त्या सगळ्यांची यादी करू. जे लोक येतील त्यांच्यासोबत बसून आपण मिटिंग करून परत पुनर्पंचनामे, परत एखादी यादी अपडेट करून ती परत पाठवायला लावू. हा एक विषय आहे, त्याची बैठक आपण करू आणि आंदोलन आपण शांततेत संपवू. एक मिनिट, आता टिळकजींनी आपल्याला सगळं सांगितलंय. आता आपली जबाबदारी काय आहे ते सांगतो. तर पंचक्रोशीतली सगळे जबाबदार नागरिक आहेत. तुम्ही तुमच्या सिरसगावची यादी तयार करायची, वडगावची यादी आम्ही करू, बाबुर्डीची बाबुर्डेवाले करतील. ज्यांना जे राहिलेले आहेत खरे लाभार्थी त्यांच्या याद्या तयार करा आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा असं जरा जागा व्हामन तिथं सोमवारी तहसील ऑफिसला या. त्या तहसीलदारांना कशा पद्धतीने आपण समजून सांगायचं आणि कशा पद्धतीने काम करून घ्यायचं ते आपण घेऊ. परंतु या आंदोलनाच्या निमित्तानं मी अजूनही सगळ्या युवकांना, शेतकऱ्यांना अजून विनंती करतो, अरे मुर्दारासारखे वागू नका, मुर्दारासारखे जगू नका. तुमच्या हक्कांसाठी जरा जागरूक बना. नाही आमच्यासाठी करता तर तुमच्या स्वतःसाठी तरी काहीतरी करा. दरवेळेस तुम्हाला जर शासनाने घरी येऊन द्यायचं असेल तर हे कुठेतरी थांबा, एवढी विनंती करतो. आणि हो का, आमचं प्रशासनाला पूर्ण सहकार्य साहेब आणि आम्ही सहकार्यच करणारे माणसं आहेत. त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणी घोषणा